दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 23 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट काय असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शक हो, पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं हजेर लावली आहे. धरण घाटमाथ्यावरती सुद्धा पावसानं हजेर लावली आहे. त्यामुळे दौंडची जी काही आवक आहे ती दौंडची आवक वाढण्यास सुरुवात झाली आणि ती आवक जी आहे त्या आवकीमध्ये सातत्य आहे की पाठीमागच्या 4 दिवसापासून बघितली तर जी आवक आहे ती आवक कायम आहे. आज सकाळी 6 वाजता दौंडमधून जी एनर्जी आवक आहे ती जवळपास 8,631 क्युसेक्स इतकी आवक ही दौंडमधून उजनी धरणामध्ये मिसळते आहे. आणि धरणाची जर टक्केवारी जर सांगायला गेलं तर धरणाची टक्केवारी ही वजा 20.77% इतकी धरणाची पाणी पातळी झाली आहे. रात्रीपासून आज सकाळपर्यंत धरण 12 तासामध्ये जवळपास 1% आसपास वाढलेलं आहे. काल रात्री 6 वाजताची उजनी अपडेट आपण पाहिली तर त्या काल रात्रीच्या टक्केवारीमध्ये वजा 21.54% इतकं धरण काल रात्री होतं आणि आज सकाळी 6 वाजता ते 20.77% इतकं झालं. म्हणजे साधारण 1%च्या आसपास हे धरण पाणी पातळी वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे. आणि दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग रात्रीपेक्षा वाढला आहे. तो रात्री का म्हणजे काल 6 वाजता 8,065 क्युसेक्स इतका होता की जो आता 8,631 क्युसेक्स आहे. कालसुद्धा तो दौंडचा विसर्ग एवढ्याच पद्धतीनं होता. पाठीमागच्या 3-4 दिवसापासून बघितलं तर ती 8,000ची जी काही आवक आहे ती आवक कायम आहे. त्यामुळे उजनी धरणसुद्धा आता लवकरच प्लसकडे वाटचाल करणार आहे. अजूनसुद्धा उजनी धरण हे मायनसमध्ये आहे. साधारण 11 TMCच्या आसपास पाणी आल्यानंतर हे धरण आहे ते मृतसाठ्यातून बाहेर येणार आहे आणि तिथून जे काय प्लसमध्ये वाटचाल होणार आहे ती वाटचाल आपल्याला पाहावयास मिळणार आहे. उजनी धरणाची पाणी क्षमता ही जवळपास 110 TMC आहे. त्यामुळं सर्वात मोठं असणारसुद्धा हे धरण आहे. त्यामुळे त्याच्या पाणी पातळीकडं आणि त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्यावरती सगळी गणितं ही अवलंबून आहेत. त्यामुळे उजनीच्या अपडेटकडे आपल्या सर्वांचं हे लक्ष सातत्यानं असणार आहे. त्यामुळे उजनी अपडेट काय मिळते, किती भरते धरण, टक्केवारी किती वाढणार आहे, दौंडची आवक किती आहे, ह्या ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.